राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 26 एप्रिल या दिवशीचं चिंतन. उपाधीपासून चित्त जर अलिप्त झालं तर ते जीवन साहजिकच स्थिर होतं आणि स्थिरता हेच खरं भाग्य आहे. बाह्यांगानं तो मनुष्य कितीही भाग्यवान असो त्याला शांती समाधान लाभत नाही असाच जगातला अनुभव आहे. लौकिकातलं भाग्य ज्याला आपण व्यवहारी भाषेत सुखी समजतो ते आणि खऱ्या शाश्वत अर्थानं सुखी आणि भाग्यवान यामध्ये बरंच अंतर आहे. आपण व्यवहारातच भाग्य पाहतो त्यामुळे आपल्याला भाग्याची कल्पना येत नाही. सुखमात्यंतिकम यत्तत् बुद्धिग्राह्यम अतींद्रियम असं खऱ्या आणि आत्यंतिक सुखाच्या बाबतीत गीता म्हणते. इंद्रियांच्या सुखाच्या पलीकडे काही सुख असू शकेल याची कल्पना इंद्रियांच्या जगात वावरणाऱ्या आपल्याला कशी येणार? हा खरा प्रश्न आहे. याचं कारण काय असावं? याचा जर विचार केला तर असं आढळून येईल की आमचं चित्त स्थिर नाही. सतत वासनांची विकारांची आंदोलनं चालू असल्यामुळे ते गढूळ झालेलंच असतं. त्यात मग आत्मस्वरूपाचं दर्शन कसं होणार? मूळ जीव उपाधिरहित अहंकाराच्या आधारानं राहतो. मीपणा हा अस्तित्वाचा भाग आहे. किंबहुना अस्तित्वभाव मीपणात सामावलेला आहे. पण तो मी नुसता आहे तो उपाधियुक्त झाला की माझा होतो आणि मग अहंकारानं सर्व इतर भाऊबंद वासना विकार यांना जवळ करतो आणि सुख गमावून बसतो. कारण प्रत्येकजण त्या जीवाला आपल्या बाजूनं ओढायला लागतात. त्याच्यामुळे चंचलत्वाच्या लहरी निर्माण होऊन इंद्रियांच्या पलीकडचा विचार करायला माणसाला सवडच होत नाही. आणि गंमत अशी की या स्थितीलाच आपण भाग्य समजतो. व्यावहारिक सुखाच्या मागे धावताना आपण नुसतंच धावतो आहोत. त्याचा उपभोग घ्यायला मनाची चित्ताची जी एक स्थिरता लागते ती राहत नाही. म्हणून लौकिकार्थानं कितीही भाग्यवान झाला तरी जोपर्यंत चित्ताला स्थिरता आणि त्याच्यामुळे येणारी शांती आणि समाधान नाही तोपर्यंत ते भाग्य फुकट आहे. ते खरं दुर्भाग्यच म्हणायला हवं. कारण खऱ्या आत्मवैभवापासून ते आपल्याला दूर नेतं. ही भाग्य अभाग्याची जाणीव सद्गुरू करून देतात. त्यातला फरक त्यांच्या कृपेनं कळतो आणि मग त्या भाग्यासाठी लागणारं साधन ते करून घेतात. ही त्यांची कृपा असेल तरच शक्य आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.